श्रीराम. नामात असणं म्हणजेच शुद्धीवर असणं. दारुडांच्या मेळाव्यात सारेच दारूच्या धुंदीत असतात, पण त्यातला एखादा दारू न प्यायलेला असला तर बाकीचे दारुडे त्याला हा शुद्धीवर नाही असं म्हणतात. वास्तविक तोच एकटा शुद्धीवर असून बाकीचेच खरे गैरसावध असतात. त्याप्रमाणे आपण सर्वजण विषयात दंग असल्याकारणाने जो नामात असतो त्याला आपण हा शुद्धीवर नाही असं म्हणत असतो. वास्तविक पाहता नामाशिवाय जगात दुसरं सत्य नाही अशी ज्याची दृढ भावना असते तोच खरा शुद्धीवर असतो. आपण मात्र भ्रमात असतो. आपल्याला झालेला हा भ्रम नाहीसा करायला 3 उपाय आहेत. 1. सद्विचार, 2. सत्संगती आणि 3. नामस्मरण. भगवंताचा विचार हाच खरा सद्विचार. एखाद्या माणसाला म्हटलं की तुझे अवयव आणि रंग यांच्याशिवाय ये, तर त्याला येता येणार नाही, कारण तो जिथे आहे तिथे त्याचा रंग आणि अवयव असणारच. त्याचप्रमाणे नाम, संत आणि भगवंत हे एकमेकांना चिकटूनच आहेत. त्यामुळे जिथे नाम आहे तिथे सत्संगती आणि भगवंत असतातच. वासरू घेऊन गेलं म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते, त्याप्रमाणे नाम घेतलं की भगवंत त्यामागे येतोच. आजकाल इतकी यंत्र निघाली आहेत, मग भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादं यंत्र शोधून काढलं नाही का, असा प्रश्न एखाद्याच्या मनात येईल. तर त्याचं उत्तर सोपं आहे. असं यंत्र संतांनी केव्हाच शोधून काढलंय. त्या यंत्राचं नाव आहे रामनाम. हे यंत्र सर्वांना मिळू शकतं, सर्वांना वापरता येतं, शिवाय ते कधीच गंजत नाही. भक्त, भगवंत आणि नाम हे 3ही एकरूपच आहेत. जिथे नाम आहे तिथे भक्त आहे आणि तिथेच भगवंत आहे. म्हणून नाम सर्वात श्रेष्ठ आहे. ते नाम अनन्य होऊन आपण घेऊया. नाल्यातून, गटारातून पाणी वाहतं ते किती घाण असतं, पण ते नदीला मिळतं आणि ती सागराला मिळते. सागर त्या सगळ्यांना सागररूप करून टाकतो. तसंच मनुष्य कितीही पापी, दोषी, अपराधी असू द्या, त्याने नाम नदीची कास धरली की तो रामसागर रूप झाला म्हणून समजा. भगवंताला विसरणं हे सर्वात मोठं पाप आहे. नामाने भगवंताचं स्मरण होतं, म्हणून नामानं पाप नाहीसं होतं. अनाथ शब्द नाथा वाचून नाही आणि नाथाला अनाथा वाचून नाथत्व नाही. राम सर्वांचा नाथ आहे. त्याच्या अखंड स्मरणात आपण राहूया. प्रपंच वनवासासारखा आहे. रामाच्या स्मरणात प्रपंचातली संकट आणि दुःख कसपटाप्रमाणे वाटतील. श्रीराम.